उद्धवजींनी हे केलेलं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं काळीमा लावण्याचं पाप आहे. उद्धवजींचा पक्ष हा पुतना मावशीचं प्रेम मुंबईवर आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना अनेकदा निशाणा केलाय. त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. शेलक्या शब्दात टीका केली आहे. अनेक उपमा विशेषणं दिली आहेत. त्यात आता आणखी एका आरोपाची एका नव्या विशेषणाची भर पडली. मुंबईतील जमीन घोटाळ्याचा बादशहा अशा शब्दात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर शेरेबाजी केली. त्यांच्या नावाने ही ऑडिओ क्लिप चांगलीच चर्चेत आहे. दिमाग में होता है मुंबई की पूरी जमीनों की स्कैम का बादशाह ये उद्धव ठाकरे का दल है और उसके दिमाग में सिर्फ लैंड स्कैम. उसने नया बात छोड़ दिया. किसी वाले जमीन देंगे मुसलमानों की और बिल्डर को देंगे, अदानी को देंगे, अंबानी को देंगे. अरे मैं तो उसको सवाल पूछता हूँ, 25 साल कॉर्पोरेशन में तुम था. 25 साल में मुंबई शहर की एक प्रॉपर्टी की स्क्वायर फीट की कीमत 1 लाख रुपए है. 1 स्क्वायर फीट की. ऐसे 1 करोड़ स्क्वायर फीट की जगह ये बिल्डरों को देने का पाप ये उद्धव ठाकरे ने किया है. वो हमसे सवाल क्या पूछे. मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये भाजपची कार्यशाळा पार पडली. त्यातल्या शेलारांच्या भाषणाचा हा अंश असल्याचं बोललं जातंय. शेलारांच्या टीकेला संदर्भ होता वक्फ सुधारणा कायद्याचा. त्या कायद्याला ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध केला होता. भाजपला जमिनी हडपून उद्योगपतींना द्यायच्या आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. तो कुठला पिक्चर होता ना, आई रे आई अब तेरी बारी आई, सिंगम. तसं आता वक्फ बोर्डाचं पहिलं एक त्यांनी पुढे केलं की वक्फ बोर्डाकडच्या जमिनी पहिल्या घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार. आणि मी तुमच्या लक्षात असेल, तुम्ही माझं रेकॉर्डिंग केलं असेल तर ते काढून बघू शकता की आता पुढची पायरी हे ख्रिश्चन कम्युनिटीकडे जेवढी जमीन आहे त्याच्यावरती घेतील, ती जमीन घेतील. बौद्धांकडे काय असेल, शीख माझ्या बांधवांकडे असेल, जैनांकडे असेल, म्हणजे कोणत्याही समाजाबद्दल यांना मनामध्ये प्रेम नाहीये. यांचं प्रेम हे यांच्या मित्रांपुरतं आहे आणि ते सुद्धा जमिनीवरती आहे. शेलारांच्या या काटेरी टीकेला शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलंय. गेली 3 वर्ष ज्या पद्धतीने फक्त आणि फक्त उद्धवजींना टार्गेट करण्याचं जे काम चाललंय ते आपण पाहतोय. तरी आजही उद्धवजींची भीती वाटते. ज्या पद्धतीने गेल्या 1 आठवड्यापूर्वीच एका पक्षाची मोठी मीटिंग झाली आणि त्यामध्ये आशिष शेलारांचं नाव घेऊन आशिष शेलार मामा तो कोण, झोलर, याचं उत्तर कुठे दिलंय. एका दुसऱ्याच्या माध्यमातून लँड माफिया करणारे कोण आहेत या महाराष्ट्रात किंवा मुंबईत आता लोकांना कळायला लागलेत. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या न्यायाने ज्या फडणवीसांच्या कृपेने मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेले आहे, त्यांचं सगळ्यात मोठं आव्हान किंवा टार्गेट असणारे कोण आहेत तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे. मग त्यांच्यावर टीका आपण केली पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला काही स्थान मिळणार नाही असं जेव्हा जेव्हा वाटायला लागतं तेव्हा शेलार, राणा ही सगळी नॉयझी गँग हल्लोकल्लोळ माजवायला लागते. यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत वक्फ सुधारणा कायदा हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि हा मुद्दा मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी वापरला जाणार यात तिळमात्र शंका नाहीये. सध्या सुरू असलेले आरोप प्रत्यारोप त्याचाच ट्रेलर म्हणायला हवा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.